बाहेर पडणारा धो-धो पाऊस आणि त्याचसोबत असे हे मस्त गरमागरम मिरची वडे खायला भेटले तर काय मजा येईल ना. तर आतमध्ये मस्त असं चटपटीत सारण आणि वरतून असे हे कुरकुरीत वडे. एकदा जर तुम्ही हे वडे खाल्ले का पुन्हा पुन्हा बनवून खाल, इतके भारी हे वडे बनवून तयार होतात. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन क्लिक करून ऑलवर क्लिक करा. त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल. तर सगळ्यात आधी आपल्याला ह्या मिरची वड्यासाठी लागणारं सारण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी मोठ्या साईजचे 3 बटाटे उकडून साल काढून घेतलेत. वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलो बटाटे आहेत. तर आता हे उकडून साल काढून घेतलेले बटाटे आपल्याला छान असे किसून घ्यायचे. तुम्ही मॅशसुद्धा करून घेऊ शकता. तर इथे पहा, इथे मी संपूर्ण बटाटे आहेत ते किसून घेतलेले आहेत. छान असे बटाटे किसून झाले. आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि या सारणासाठी लागणारं मस्त असं चटपटीत एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आलं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तिखट आहेत म्हणून 5 ते 6 घेतल्यात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं, 1 चमचा धने आणि 1 चमचा बडीशेप घालायचे. हे संपूर्ण साहित्य मी कच्चंच वापरलेलं आहे आणि याची आपल्याला मिक्सरला छान अशी भरड तयार करून घ्यायचे. तर इथे मी मिक्सरला छान अशी भरड तयार करून घेतली. आणि आता आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायचे. त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल घालायचं. तेल हलकंसं गरम झालं की जी आपण भरड तयार केली होती ती तेलामध्ये घालून परतून घ्यायचे. जी आपण आलं, लसूण, हिरवी मिरची आणि धने जिऱ्याची भरड बनवली होती ती भरड मी यामध्ये घालून छान अशी परतून घेतली. ते घालतानाचा थोडासा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालाय, हरकत नाही. फक्त यामध्ये आपण ती बनवलेली भरड होती तीच घातलेली आहे, इतर कुठलेही साहित्य घातलेले नाहीत. तर हे आपल्याला एक कच्चा वास जाईपर्यंत हलकेशी परतून घ्यायचे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचे आणि पाव चमचा तिथे आपल्याला हळद घालायची आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर घालायचे. याने मस्त या भाजीला चटपटीत फ्लेवर येतो. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घालायची आहे आणि सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ घालायचे. आता परत एकदा हे सर्व कोरडे साहित्य आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम मोठी करू नका, नाहीतर हे जे मसाले आहेत ते करपले जातील. तर इथे आपले संपूर्ण मसाले छान असे परतून झालेत. तर जे आता आपण मॅश करून ठेवलेले म्हणजेच किसून ठेवलेले उकडलेले बटाटे होते ते यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली तर हे मिरची वडे अगदी मस्त असे चटपटीत बनवून तयार होतात. सगळ्यात शेवटी इथे मी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. आणि आता हे संपूर्ण साहित्य आपण छान असं एकजीव करून घेऊया, म्हणजे सगळे मसाले सर्व बाजूनी एकसारखे असे लागले जातात. तर इथे तुम्ही पाहू शकता, हा संपूर्ण जो मसाला आहे छान असा मिक्स करून घेतलेला आहे. तर इथे आपलं मिरची वड्यासाठी लागणारं सारण बनवून तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा संपूर्ण मसाला जो आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. तो मिरची वड्याचा मसाला आहे तो थंड होत आहे, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. तर इथे आपल्याला ह्या मिरची वडा बनवण्यासाठी भावनगरी मिरच्या घ्यायच्या आहेत. तर इथे मी या भावनगरी मिरच्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून पुसून घेतल्यात. वजनी प्रमाणात म्हणाल तर पाव किलो ह्या मिरच्या आहेत. तर आता ह्या मिरच्या आपण कट करून आतमधून मीठ लावून घेऊया. म्हणजे काय होईल ना, मिरची जेव्हा आपण खातो तेव्हा ती फिकी फिकी लागत नाही, मस्त अशी चविष्ट बनवून तयार होते. तर मिरचीच्या मध्यभागी कट लावायचा आणि त्यामध्ये ज्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या आहेत. या बिया जर आपण अशाच मध्ये ठेवल्या तर ते खाताना कचकच दाताखाली येतात आणि मिरचीसुद्धा थोडीशी तिखट लागते. त्यासाठी ह्या मिरच्या आणि जो पांढरट भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आतमध्ये आपल्याला मीठ लावून घ्यायचे. मीठ इथे आपल्याला खूप जास्त लावायचं नाही, असं बोटाच्या सहाय्याने सर्व बाजूंनी थोडं थोडं मीठ असं चोळून घ्यायचंय. अशा पद्धतीने जर आपण मिरची ही तयार केली ना तर मिरची खाते वेळेस यातलं सारण तर आपल्याला छान असं चविष्ट लागतं, पण मिरची जी आहे ती फिकी फिकी लागते. ती लागू नये म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हे मीठ लावून घ्यायचे. अशा पद्धतीने मीठ लावून घेतल्याने एकतर मिरचीसुद्धा आपल्याला चविष्ट लागते आणि त्याचबरोबर मिरची ही तळल्यानंतर छान अशी वाफली जाते, मधून कच्ची राहत नाही. तर अशाच पद्धतीने सर्व मिरच्यांना आपण छान असं कट्स लावून घेऊया आणि आतमधून मीठ लावून घेऊया. तर इथे मी सर्व मिरच्यांना छान असं कट्स देऊन आतमधून मीठ लावून घेतलेलं आहे. तर इथे आपल्या मिरच्या सुद्धा तयार झाल्यात. तर आता आपण बॅटरची तयार करून घेऊया, म्हणजे जे वरचं आवरण असतं त्याची तयार करून घेऊया. तर इथे मी एका बाउलमध्ये 1.5 कप बेसन घेतलेलं आहे. बेसन हे कुठल्याही वाटीने किंवा कपाने चाळून घ्या, म्हणजे अगदी परफेक्ट असं तुमची मिरची वडे बनवून तयार होतात. सारण कुठलेही वाया जाणार नाही. त्याचसोबत यामध्ये पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा ओवा घालायचा आहे. ओवा असा हातावरती चोळून घाला, म्हणजे त्याची चव खूप छान येते.
त्यानंतर अगदी पाव चमचा यामध्ये तिखट घालणार आहोत. हलकंसं लाल तिखट घातल्याने मिरची वड्याला रंग खूप छान येतो. पण मिरची वडा बनवतोय, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नसेल घालायचं तर स्किप केला तरी देखील चालेल. तर संपूर्ण कोरडं साहित्य एकदा छान असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर याचा आपल्याला सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर ज्या कपाने 1.5 कप बेसन घेतलं त्याच कपाने 1 कप इथे मी पाणी घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर तयार करत असताना खूप जास्त पातळ करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही. मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं. तर इथे आपलं भज्याचं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. तर आता मी तुम्हाला सांगते हे बॅटर अगदी परफेक्ट झालंय की नाही ते कसं ओळखायचं. एखादा चमचा घ्यायचा, चमचा ह्या बॅटरमध्ये बुडवायचं आणि त्यावरतून अशी एक लाईन क्रिएट करायची. अशी जाड थराची लाईन तयार झाली तर समजायचं इथे आपलं बॅटर जे आहे ते अगदी परफेक्ट बनून तयार आहे. सोबतच इथे मी तुम्हाला पाण्याचं प्रमाणसुद्धा सांगते, पण त्याआधी यामध्ये मी 1 टेबलस्पून जे गरम तेल आहे ते टाकून घेतलं आहे. यामध्ये आपण सोडा वगैरे काहीच वापरणार नाही आहोत. जे आपण भज्यासाठी गरम करायला तेल ठेवतो ते कडकडीत 1 टेबलस्पून म्हणजे पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे यामध्ये तेल घालायचं आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आणि 1 ते 2 मिनिटे छान असं एकाच डायरेक्शननी फेटून घ्यायचं. म्हणजे बॅटर जे आहे छान असं हलकं फुलकं बनवून तयार होतं. तर बॅटर बनवण्यासाठी इथे मला 1.5 कपाला पाऊण कप पाणी लागलेलं आहे. याने तुम्हाला अंदाजासुद्धा येईल की पाणी इथे आपल्याला किती वापरायचं आहे. तर बॅटरसुद्धा तयार झालं, ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया. आणि ज्या मिरच्या तयार करून घेतल्या होत्या, सारणसुद्धा थंड झालेलं आहे, त्या मिरच्यांमध्ये आपण हे सारण भरून घेऊया. तर सारण मिरच्यामध्ये भरताना छान असं दाबून भरायचं, म्हणजे मिरची वडा खाताना खूप छान लागतो. तर इथे पहा, इथे मी 1 मिरची भरून घेतलेली आहे आणि दुसरी मिरचीसुद्धा भरून घेत आहे. छान असं कडेपर्यंत सारण भरायचं, म्हणजे मिरची खाताना कुठेसुद्धा फिक्की फिक्की लागणार नाही. सर्व बाजूनी इथे आपल्याला खाताना सारणाचा बाईट येतो. तर इथे आपली बोलता बोलता दुसरी मिरचीसुद्धा छान अशी भरून झालेली आहे. सेम पद्धतीने संपूर्ण मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला अशाच पद्धतीने भरून घ्यायच्या आहेत. तर इथे मी संपूर्ण मिरच्या आहेत त्या सेम पद्धतीने भरून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता संपूर्ण मिरच्यामध्ये अगदी व्यवस्थित असं वरपर्यंत सारण भरलेलं आहे. आणि आता हे मिरची वडे आपण तळून घेऊया. मिरची वडे तेलात सोडण्यासाठी एक सोपी पद्धत सांगणार आहे. त्यासाठी काय करायचं, जे आपण बॅटर बनवलं होतं ते एका ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे. तर इथे मी एका ग्लासमध्ये हे जे सारण आहे ते ओतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही मिरची अशा पद्धतीने डीप करून घ्यायची आहे आणि डायरेक्ट तेलामध्ये सोडायची. अशा पद्धतीने हे मिरची वडे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने तेलामध्ये सोडू शकता आणि तुमच्या हाताला भाजणार सुद्धा नाही. तर संपूर्ण मिरच्या आपल्याला अशाच पद्धतीने ह्या ग्लासमध्ये बॅटरमध्ये डीप करायच्या आहेत आणि तेलामध्ये सोडायचे आहेत. पूर्ण देठासहित आपल्याला ही मिरची बॅटरमध्ये बुडवायची नाही. देठाचा भाग शिल्लक ठेवायचा आणि बाकीची पूर्ण मिरची आपल्याला ह्या बॅटरमध्ये बुडवायची आहे. आणि तुम्ही बघू शकता मिरचीवरचं जे कोटिंग आहे ते अजिबात इकडे तिकडे बिथरलेलं नाही आहे. अगदी व्यवस्थित असं हे संपूर्ण मिरचीला तसंच चिटकलेलं आहे. तर बॅटर अगदी परफेक्ट तयार झालं तर मिरचीवरचं कोटिंग अजिबात इकडं तिकडं बिथरत नाही. बऱ्याचदा काय होतं ना, मिरची वडा जेव्हा आपण बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवतो आणि ते तेलामध्ये सोडतो, तेलामध्ये सोडल्यानंतर मिरची वड्यावरचं अर्ध कोटिंग हे बिथरलं जातं आणि अर्धी मिरची ही उघडी पडते. असं होऊ नये म्हणून यामध्ये मी खूप छान अशा टिप्स सांगितलेल्या आहेत. बॅटर कसं परफेक्ट बनवलं ना तर मिरची वडासुद्धा अगदी परफेक्ट बनवून तयार होतो. सुरुवातीला छान असं तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मिडियम गॅसवरती हा वडा आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असे गुबगुबीत आणि छान वरून क्रिस्पी असे हे मिरची वडे तयार झालेले आहेत. दुसरी बॅचसुद्धा मी त्याच पद्धतीने सोडून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता दुसरी बॅचसुद्धा सोडली, त्यावरचं सुद्धा कोटिंग अगदी व्यवस्थित जशाच तसं आहे, अजिबात इकडे तिकडे बिथरलेलं नाही. तर इथे पहा, इथे मी सेम पद्धतीने संपूर्ण मिरची वडे आहेत ते छान असे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकूण एक मिरची वडा अगदी व्यवस्थित बनवून तयार झालेला आहे. अजिबात एकासुद्धा मिरची वड्याचं जे आवरण आहे ते इकडे तिकडे बिथरलेलं नाही. तर आता एक मिरची वडा तुम्हाला कट करून दाखवते. तर तुम्ही या मिरची वड्याची लेअरिंग पाहू शकता, अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. आतमधलं सारण जे आहे ते परफेक्ट भरलेलं आहे. मिरची आहे ती मिरचीसुद्धा अगदी छान अशी वाफलेली आहे. तर इथे आपला अगदी परफेक्ट असा मिरची वडा बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा माझ्या ह्या पद्धतीने ही मिरची वडे या पावसाळ्यामध्ये नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. तर पुन्हा भेटू.